रफिक, काय सगळा प्रकार घडलेला होता आणि तुझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय? प्रकार 4 तारखेचा आहे. जो 4 तारखेला प्रकार घडला ते माझ्या मित्राला मारहाण झाली होती आणि त्यांच्या गाड्या फोडल्या होत्या. तिथं मी गेलो असताना माझ्या मित्राचा मला फोन आला की आम्हाला खूप मारहाण झालेली आहे, आमच्या गाड्या फोडल्यात, आम्हाला येता येत नाही, तर आम्हाला घ्यायला ये. मी तिथं गेलो असता त्यांच्या संग बोलत असताना त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला असलं जबर मारहाण केली. हे मला लागलेली जखम आहे. हे गाड्या फोडलेले फोटो आहेत. हे कधी कोणाला दिसलेले नाहीये. तुम्हाला मी दाखवतो. त्यांनी कधी दाखवले पण नाही. हे सगळ्या गाड्या फुटलेल्या आहेत. मीच मार खाल्ला, आमच्याच गाड्या फुटल्या आणि माझ्यावरच गुन्हा दाखल झाला. मी इथं 4 तारखेला मला पोलिसांनी, माझ्या मित्रांनी घेऊन आले. मला स्वतः इथले स्थानिक PI होते माझ्याबरोबर. त्यांनी हा सर्व प्रकार मी त्यांना सांगितलं. मला नाव माहीत नव्हती जे मारणारे, जी मला नाव माहिती होती, तोंड ओळख आहेत, त्यांची नावं मी सांगितली आणि सर्व व्हिडिओ पाठवले. काही महिला होत्या त्यांच्या सुद्धा त्यांना व्हिडिओ पाठवले. तरी माझ्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. आता तुझं म्हणणं काय आहे? चुकीचं झालं. मार मीच खायचा आणि आमच्याच गाड्या फोडायच्या आणि आमच्यावर गुन्हा दाखल करायचा. हा कुठला कायदा आहे? हे कुणी सांगितलं? सगळे ते व्हिडिओ पण दिसतात ना. सर्व व्हिडिओमध्ये दिसते. मी कोणावरही हात उचललेला नाहीये. तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यांनी मला मारले, माझं डोकं फोडले, एवढं मला मारून आणि त्यांनीच मला माझ्यावर गुन्हा दाखल करायला म्हणल्यावर अवघड झालं. हिंदू मुस्लिमचं याला रूप दिलं जातंय का? तू ताबा मारायला गेला होता? अरे भाऊ, ताबा मारायला गेलो असतो. उद्या चतुर्थी आहे, खोटं बोलणार नाही. शनिवारी उद्या संकष्टी चतुर्थी, मला उपास असतो. ताबा मारायला मी काय कुठला गुंड आहे का मोठा भाई आहे? मी राहतो छोट्याशा घरात. माझी मागची पार्श्वभूमी काढ. कोणाच्या 10 रुपयाची मी घरात खाल्लेलं बी नाही आणि कोणाचा ताबा मी मारलेला नाहीये. आरोप केले जातील तसे. आणि हा गुन्हा चुकीचा झालाय का? आणि काय आता काय? त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करा. त्यांनी मला मारलेले, माझ्यावर गुन्हा उलटा कसा काय दाखल करता तुम्ही? आणि त्यांनी सांगितलेली की हा वेपन घेऊन आलता. मला मारल्यानंतर मी माझा शर्ट काढला आणि माझ्या डोक्याला बांधला. माझ्या अंगाला काही नव्हतं. वेपन गेलं कुठं? त्यांनी घेतलं का पोलिसांनी घेतलं? मग असं काय करता? वेपन घ्यायला लायसन आहे का? माझ्याकडे होतं ते जमा केलेलं आहे. असं देखील बोललं जातंय की कोथरूडमध्ये एका परिसरात तुमच्या काही खायच्या प्यायच्या स्टॉल्सच्या गाड्या लागतात आणि तिकडनं तुम्हाला पैसे मिळतात. तिकडनं हे उदरनिर्वाह चालू. जिथनं मला काय खायच्या पिच्या माझ्या गाड्या असतील सर्वांवर मी स्पष्ट सांगतो, तिथं जावा, त्यांच्यावर कारवाई करा. पोलीस कारवाई करा, महानगरपालिकेच्या अतिक्रमणची कारवाई करा, बिनधास्त कारवाई करा. कुठं तुम्ही मला नाव सांगत असाल तिथं विषय संपला. आता म्हणणं काय झालं? गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हे दाखलच व्हायला पाहिजे. मी मार खाऊरला आणि माझ्यावर गुन्हा दाखल, हा कुठला कायदा आहे? आणि राहिला हिंदू मुस्लिमचा प्रश्न, मी एवढं गणपतीला 10 दिवस, मी एक मंडळाचा संस्थापक आहे. मी स्वतः गणपती बसवतो, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो, शिवजयंती करतो. सर्व माझी पार्श्वभूमी तुम्ही मागही विचारा. तुम्हाला आता ज्यांना हे बघवत नसेल ते मला बदनाम करत असतील आणि माझ्या मागे कुठलाही राजकीय बळ नाहीये, नाहीतर गुन्हा माझ्यावर दाखल झालाच नसता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.